फोन केला? सेल ऑफ आहे तुमचा? बॅटरी डाऊन होते. अच्छा, मी पाणी घेऊन येते. पानं घेऊ? भूक नाहीये मला. मी थांबलीये जेवायची. अगं भूक नाहीये म्हणून सांगितलं ना तुला. काही टेन्शन आहे का? हो आहे, आणि ते तू सॉल्व्ह करू शकणार नाही हे समजलं का? खरंच असं असेल का? आणि असेल तर काय करू? कोणाला सांगू? डोकं फिरायची वेळ आली. तनिष्काला कोणाचीच गरज नाहीये. तुझ्या असण्याने किंवा नसण्याने मला कुठलाच फरक पडत नाही, पण माझ्या असण्याने तुला मात्र फरक पडतो आणि पडत आलाय. I'm sorry. I'm surprised. काही चुका वेळीच मान्य केलेल्या बऱ्या असतात, नाही का? मोठेपणा आहे हा. पण त्याआधी आपल्या हातून काही चुका घडल्यात हे कळलंय, हे सुद्धा कमी नाहीये. म्हणूनच म्हटलं सॉरी. काल जे काही घडलं त्याच्यानंतर आपल्यात शाब्दिक मारामारी झाली. त्यावरून कदाचित तुला असं वाटू शकेल की फक्त नातं असल्यामुळे मी विक्रांतची बाजू घेतली आहे, पण तसं नाहीये ते. माझ्यासाठी ह्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं नातं असेल तर ते तुझं आणि माझं नातं आहे. गुरु शिष्याचं नातं. आणि त्या नात्याला अनुसरून तुला जे काही मी आता सांगणार आहे ते शांतपणे ऐक. बोला. मला माहिती आहे की तू शीघ्रकोपी आहेस. तुझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. पण जेव्हा असं घडतं तेव्हा आपल्या हातून फक्त अविचारच घडतो. तू जे काही करू शकतेस ते तुला माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण विक्रांतला माहिती नाहीये. पण हे सगळं मी करू शकते याची विक्रांतला कल्पना आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी तूही करू शकतेस हे त्याला माहिती नाहीये, आणि त्याला माहिती करूनही देऊ नकोस. मग विचार कर. त्याला थोडा जरी संशय आला ना तरी तू आत्तापर्यंत केलेल्या गुन्ह्यांचा पाढा वाचेल तो. आणि मग एक भाऊ म्हणून मी त्याला रोखू शकणार नाही. मागच्या वेळेला मी तुला वाचवू शकले कारण त्याच्याकडे पुरावे नव्हते. त्याच्याशी तू जर का असंच वागत राहिलीस तर तोटा तुझाच होणार आहे. आणि तुला काही झालेलं मला चालणार नाहीये, म्हणून तुला अलर्ट करते.
पटतंय. तुम्ही जे सगळं सांगताय ते सगळं पटतंय. पण मग कशावरून तो पुन्हा? तो असं काहीही परत करणार नाही याची गॅरंटी मी तुला देऊ शकत नाही. कारण त्याला तुझ्या विरुद्धचे गुन्हे सिद्ध करायचे आहेत. पण तुझे गुन्हे जर शांत बसण्याने लपणार असतील तर प्रॉब्लेम काय? मौनम सर्वार्थ साधनम ही गोष्ट लक्षात ठेव सुलेखा. लागला का ग फोन? नाही ग, सकाळपासून ट्राय करते मी. बातमी खरी आहे का खोटी आहे काहीच समजत नाहीये. खोटी कशी असेल? सुलेखाच्या संबंधित माणसांचा संशयास्पद मृत्यू हे काय आता वेगळं राहिलं नाहीये. फोन का नाही लागत आहे सुलेखाचा? पूर्वी झालं तेच आता होतंय. निखिल गेला, बाळ गेला, तेव्हा सुद्धा ही नाहीशी झाली होती. ना फोन लागत होता ना पत्ता सापडत होता. आई, सुलेखाचा पत्ता न लागणं आणि कुणाचा मृत्यू याचा संबंध का लावतेस तू? तो तसाच आहे. पण हे प्रूफ करायचा अट्टाहास चाललाय तुझा. हा अट्टाहास नाही, हे माझं निरीक्षण आहे. बघ ना, गेलेली सगळी माणसं सुलेखाच्या संबंधितच आहेत. आधी निखिल, मग बाळ आणि आता अभिमान. अगं पण पूनम, तुला असं वाटतं की मी सुलेखाच्या विरोधातच सगळं बोलते वागते, पण तसं नाहीये. हे जे असं ती वागते ना त्यामुळे मनात शंका येऊ नये. आई, पण तिची पण काहीतरी बाजू असेल ना? मान्य आहे मला, प्रत्येक गोष्टीला एक बाजू असते, पण समोर येऊन मांडायला तर पाहिजे. पूनम, हे प्रश्न तुला पडत नसतील ना तर तू आंधळेपणाने तिच्यावर विश्वास ठेवतेस, लक्षात ठेव. दिनू बाबा, मी जरा काही गरज नाहीये, थांबा इथेच. काय झाले? काही काम होतं का? हो, आठवणी ताज्या करायच्या होत्या. अरे काय बोलतोय? वय काय माझं, आता कसं काय आठवणार समजा? हो, त्या दिवशी मोहन माळेची 50 वर्षांपूर्वीची दंतकथा अगदी रंगवून सांगितली. ती बरी आठवली तुम्हाला? ही तर अगदी ताजी आठवण आहे, काही दिवसांपूर्वीची. सोपान काका, ज्या रात्री प्रथमेश भुयाराजवळ चक्कर येऊन पडला त्या रात्री तुम्ही नेमके कुठे होतात? मी कुठे असणार? वाड्यातल्या मागच्या माझ्या खोलीत. खोलीत? होय. पण तुम्ही तर म्हणालात की तुम्हाला झोपेत चालायची सवय आहे म्हणून. हा, म्हणजे ते हे आपलं. म्हणजे तुम्ही त्या दिवशी प्रथमेशला पाहिलं? प्रथमेशला पाहिलं की नाही? पाहिलं ना, ते भुयाराजवळ फिरत होते. तुम्ही काय करत होतात तिथे? मी कुठं? अरे दिनू बाबा, तू सांगितलं ना झोपत चालायची सवय. जाता जाता माझं लक्ष गेलं, ते पोरग तिथं होतं. आणि काय दिनू बाबा, मी सांगतो, हे भूतबात आहे, भूतबाधा. सांभाळ रे बाबा, सांभाळ. श्रीराम श्रीराम, काय बोलताय तुम्ही सोपान काका? मग काय, मी म्हणलं पोरगे रात्री भुयारात जाते, कुठं पडल खर्चटल, त्याला जबाबदार कोण?
आणि मला सांग, मी तिथे असताना मी कसं होऊ देईन? आणि मी पुढे जाऊन बघतो तर काय, हे पोरग भुयारात वाकून बघत होतं, हसत होतं, कुणाशी तरी बोलत होतं. बस पुरे सोपान काका, खूप झाल्या तुमच्या भाकड कथा. हे तुम्ही एखाद्या अपरिचित माणसाला सांगा, मला नाही. काय बोलताय तुम्ही, कळतंय तुम्हाला? हे बघ, माझ्या डोळ्यावर माझा विश्वास आहे. आता माझ्या विश्वास ठेवायचा का नाही तू ठरव. माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. आपल्या सगळ्यांना माहितीये प्रथमेश जन्मतःच बोलू शकत नाही, आणि तुम्ही खुशाल सांगताय की तो त्या रात्री तिथे बोलत होता म्हणून. मग भास झाला असेल, दुसरं काय. रात्रीच्या नीरव शांततेत कुणी बोललं तर ते आपल्याला कळणार नाही, भास होईल. मग ते बस पुरे झाल्या तुमच्या भाकड कथा. अर्थात तुमची गत लांडगा आला रे आला अशी झालीय. तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा की नाही याचा मला 100 वेळा विचार करावा लागेल. निघा तुम्ही. ऐक, जित्याची खोड श्रीराम श्रीराम. बोल दी. लेखा, अगं कुठे आहेस तू? मी अभिमान गेल्याचं कळलंय तुला? सुलेखा, मी काय विचारतेय? अभिमानचं कळलंय का तुला? तुला तुला कोणी सांगितलं? मला प्रियाने सांगितलं, पण तुला काहीच माहिती नाही का अजून? नाही नाही म्हणजे हो, म्हणजे दी माझा विश्वासच बसत नाहीये ग. ही बातमी आली आणि म्हटलं नाही, ही अफवा आहे. जवळच्या माणसाचं असं काही झालं की कसा विश्वास ठेवायचा ना दी. लेखा, दी मला काही सुचतच नाहीये ग. लेखा, कंट्रोल युअरसेल्फ. शांत हो. कुठे आहेस तू? दी प्लीज, तू मला भेटायला येऊ नकोस आणि मला तिथे बोलवही नकोस. अभिमानचा मृत्यू झाला हे सरंजामेना आधीच कळलं असेल ना. मग मला जर आता त्यांनी समोर पाहिलं तर काय करतील तुला माहिती आहे ना दी. दी शेवटचं पाहिलं सुद्धा नाही का अभिमानला. आय अंडरस्टँड. तू शांत हो बरं आधी. दी हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं ग? आधी आपला निखिल सोडून गेला, नंतर जीजू, आणि आता अभिमान. दी मला तर ना तुमच्या बरोबर सुद्धा राहायची भीती वाटायला लागली हल्ली. म्हणजे उगाच माझ्यामुळे जर तुमचं काही बरं वाईट झालं तर. तसा एकदा मम्माने सुद्धा सोडून जायचा प्रयत्न केला होता.
हे बघ लेखा, माझं ऐक. तू एकदा घरी ये. तुला कोणी काही करणार नाही. तुझं अशी लपत राहिलीस ना तर लोक नको ते शंका घेत आहेत ग. कोण? ते महत्वाचं नाहीये. मला मान्य आहे तुला तुझी सुद्धा एक काहीतरी बाजू असणार आहे, पण तू अशी किती दिवस पळत राहणार आहेस आणि कुठे? तुला काही झालं, कुणी काही केलं तर आम्हाला काळजी नाही का वाटत? मला माहिती नाही, तू ताबडतोब निघून ये. मला जर दी म्हणत असशील ना तर 2 दिवसाच्या आत तुम्हाला घरी हवीस, नाही तर मलाही विसर. कुसुमात्या, दचकतीस काय एवढी? फोन करायचंय वाटतं कोणाला? हे म्हणजे फोन चालू आहे का ते बघत होते. चालू आहे. अभिमानचं कळलं ना तुला? अगं काय नशिबात त्या सुलेखाच्या वाढून ठेवलं देव जाणे. तिरपांगडं नशीब म्हणजे किती तिरपांगडं म्हणायचं. आधीच्या नंतर तिच्या आयुष्यात कोणतरी एक आलं होतं, तोही गेला, नशिबातनं गेला. काय करणार, सुरुवातीपासूनच दृष्ट लागलेली आहे. अहो दे, काय पुन्हा तोच विषय उगाळायचा आहे. तुला माहितीये का ग कुठे आहे सध्या ती? म्हणजे काय? मला कसं माहिती असणार? मला काय दिव्य दृष्टी आहे? तसं नाही, मध्यंतरी तूच गेली होतीस ना कोणा एका बाबांकडे. ते म्हणाले होते की तुमच्या घरातलं कोणी ना कोणी सुलेखाच्या संपर्कात नक्की आहे. हो, तूच गेली होतीस ना भेटायला सुलेखाला? बाबांना ग त्या. कुसुमात्या, काय वाटतं ग तुला, कोण असेल आपल्या घरातलं? जाऊ दे ना, मी कशाला काय बोलू बाई. मी परत काही बोलले तर तुम्ही म्हणाल की कुसुम चोंबडी आहे. त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. म्हणजे तुला माहितीये? 100% नाही, पण 99% खात्री आहे माझी. दादा तर नाही ना? म्हणजे तू तुझ्या तोंडून बोललीस बाई. मी काही बोललेले नाहीये. मला याच गोष्टीचा मला अगदी संताप येतो. परवाच्या दिवशी तो बिचारा तो अभिमान गेला ना म्हणून मी सुलेखाला फोन करायला आले, तेव्हा वहिनी आली माझी उलट तपासणी करायला. पण स्वतःचा मुलगा राजरोसपणाने तिच्याशी बोलतो तेव्हा काही नाही. दुटप्पी आहेत सगळे, दुटप्पी. म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ काही दिसत नाही. कुसुमात्या प्लीज ग, हळू. घर झोपलंय, जागे होतील सगळे. हळू काय? आता मोठ्याने बोंबाबोंब केल्याशिवाय कोणी जागे व्हायचं नाहीये. उगाच विचारलं तुला मी कुसुमात्या. मला काय, गप्प बसते, कायमची गप्प बसते. पण माझं तोंड बंद करून काही होणार नाही. एक दिवस लपाछपी अशा अंगाशी येईल ना तेव्हा कळेल तुम्हाला की कुसुम म्हणत होती तेच कसं खरं होतं. हे काय, झोपते मी आता.